हो नमस्कार. काय अटळण्या वगैरे झाल्या का? चालू आहेत सध्या टाळण्या चालू आहेत. भात कशी आहेत? भात काय एवढी म्हणावं अशी भात नाही येतात सध्या. नुकसान वगैरे झाले काय? नुकसान झालेले काय नुकसान भरपाई वगैरे भेटली का शासनाकडून? भेटली नाही शासनाला. किती भेटली? भेटली काय म्हणावं अशी नाही भेटली, पण थोडीफार गावीनं भेटली 4-5. आता निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आता नुकसान झाले तुम्ही म्हणताय, हे नुकसानीचे पंचनामे करायला कोणी उमेदवारांनी सांगितलंय किंवा तुमच्या ज्या नुकसान झाली होती परंतु यांचे पंचनामे लवकर त्वरित करण्यासाठी कोणत्या उमेदवारांनी तुमच्यापर्यंत पोहोचले? आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आहेत पुढ्यात. अजून तर काय आमच्यापर्यंत कोणी आलेले नाहीये पण उमेदवार पंचनामे करा म्हणून. आम्ही स्वतः नेऊन कागदपत्र देऊन नुकसान भरपाईचे फॉर्म भरून तिथं दिलेले. उमेदवार माहिती आहेत कोण आहे पंचायत समिती जिल्हा परिषद? जिल्हा परिषद माहिती उमेदवार कोण? सुनीता बोराडे आणि माईताई लांडे. तर हे दोघांपैकी एकही उमेदवार त्यासाठी आलेला नाही किंवा पंचनामे झालेत, आपल्या शेतकऱ्यांच्या आपल्या भागातल्या आपल्या गटातलं नुकसान झाले यासाठी तुमच्यापर्यंत या दोन्ही उमेदवारांपैकी कोणी अजूनपर्यंत तर कोणी नाही आलेलं. ह्या दोन्ही चेहऱ्यांपैकी विकासाचा चेहरा किंवा विकास करेल असं वाटतंय? नाही, दोन्ही माणसं विकास करण्यासारखीच वाटतं ते. तसं काही त्यांच्यात काही भेदभाव नाही. तुमच्याकडे काम केलेत का त्या उमेदवारांनी? हा, कामं तर केलेली आहेत. कामं पहिली झालेली आहेत थोडीफार कमी ना. पण आमच्या वाडीसाठी कोणीच काही काम केलेलं नाही आहे. आमच्याकडे पाण्याची खूप मोठी समस्या आहे. जवळजवळ 10 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावं लागतं, पण कोणी काही असं कोण पण पाहिलं नाही आमच्या वाडीकडं. कुठली वाडी तुमची? आमची शेवतीची वाडी. शेवतेची वाडी देवळे. तेवढे शेवती म्हणजे पाणी नसतं तुम्हाला? नाही, आम्हाला उन्हाळ्यामध्ये 10 किलोमीटरवर पाणी आणावं लागतं. 10 किलोमीटर? हा, 10 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं. मग आता तुमचे हे स्थानिक उमेदवार आहेत, सुनीताताई बोराडे गावातले उमेदवार आहेत तुमच्या. आणि ह्या गटातलेच उमेदवार आता तुम्ही जे म्हणताय 10 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं, पण 10 किलोमीटरवर ते जे उमेदवार आहेत तेच 10 किलोमीटरवर राहतात, त्यांना ह्या समस्या दिसल्या का नाहीत हा मोठा प्रश्न आहे. तुम्ही कधी मतं मांडली नाही काही? नाही, मतं तर आम्ही मांडली ना. आम्ही मतं मांडली, पण अजूनपर्यंत कोण त्याच्यावर काही प्रतिक्रियाच केलेली नाही. सर्वात महत्वाचा रस्ते, ह्या ज्या रस्त्याने आलो मी, रस्ते खूप अवस्था बेकार आहेत, याच्याबद्दल कधी काही? नाही, याच्याबद्दल पण सांगितलेलं ना, खूप अवस्था बेकार आहे, पण कोणी त्याच्याकडे लक्षच नाही दिले. पाण्याची समस्या सोडवण्यासाठी किंवा तात्पुरते का होईना उपाययोजना करणं गरजेचं आहे. टँकर भेटतो का पाण्याचा? नाही, टँकर नाही भेटत. आमची म्हणजे बोर टाकला, हापशामध्ये बोर टाकलेले, पण त्याची पण पावसाळ्यात लय गैरसोय होती. तिथपर्यंत लाईट नाहीये, खूप लांबून लाईट तिथपर्यंत न्यावं लागते. त्याच्यामुळे मग ते पावसाळ्यात बंदच असते ऑलरेडी. हे जे आता उमेदवार उभे आहेत, ह्या उमेदवारांना तुम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगाल? का बुवा लक्ष द्या जरा, गावचा विकास करा, भागाचा विकास करा, हेच उमेदवारांना आम्ही सांगू इच्छितो. पाणी तर नाहीच आहे, मग शिक्षण आरोग्य याचं काय? शिक्षण आता आरोग्याचा दवाखाना आहे, पण त्याच्यात पण एवढी अशी सुविधा भेटत नाहीये. म्हणावं अशी नाही सुविधा भेटत. डॉक्टर येतात ते लवकर येत नाही वेळेवर, कधी कधी येतात ते. तशी ती पण सुविधा चांगली झाली पाहिजे आमच्या गावात. मग या दोन उमेदवारांपैकी कोण जास्त लक्ष घालेल तुम्हाला असं वाटतंय? तसं दोन्ही उमेदवार चांगले आहेत, पण मग आमच्या जवळचा उमेदवार सुनीताई बोराडे हे चांगलं लक्ष घालतील असं आमचं म्हणणं आहे. कारण का आपल्या गावातले आपल्या जवळचे, त्याच्यामुळे त्यांना ते आपल्या गावातल्या समस्या माहिती आहेत चांगल्यापैकी. मग एवढ्या 4 वर्ष किंवा 5 वर्षापूर्वीपासून मग त्यांनी का नाही सोडवलं अजून समस्या? त्यांनी सोडवल्या ना, थोड्याफार का होईना समस्या सोडवल्या ते, पण मग त्यांनी अजून पण लक्ष, त्यांच्या हातात सत्ता नसल्यामुळे त्याच्यामुळे ते एवढं लक्ष नाही देता आलं त्यांना. काय काम आहे सुनीताताई बोराडे यांची? सुनीताई बोराडे यांची सध्या तर म्हणजे आपल्या पाईपलाईनचं आहे थोडाफार, म्हणजे पाईपलाईनचं काम केलं, पण त्याच्याकडे पण पावसाळ्यात लाईट नसल्यामुळं ते व्यवस्थित चालत नाही. माहिती त्याला मोटर बसवलेली आहे. मोटर बसवले सगळे झालेले, मोटर बसवलेले, पण लाईटीचा प्रॉब्लेम येतो. पावसाळ्यात काय होतं, शॉर्ट सर्किट होतं ना, लाईट बाहेर पांगवत नाही लागते अशी तिथपर्यंत. मग प्रॉपर लाईट का नाही गेली तिकडे अजून? प्रॉपर लाईट अजूनपर्यंत नाही गेली. आम्ही समस्या मांडल्यात, पण अजूनपर्यंत लाईट गेलेली नाही. म्हणजे उमेदवारांचं लक्ष नाहीच आहे असं म्हणावं लागेल ना? तर आहेच, तसं म्हणावंच लागेल. मग माई लांडे ह्या पण आहेत, हे खूप दिवसापासून त्यांचे सासरे पण काम करतात आहेत, तिकडे कधीच नाही आले बोलतात आहेत. इकडं आमच्या वाडीत कधीच त्यांनी एवढं काही विकास केल्यासारखं वाटत नाही. विकास केल्यासारखं वाटत नाही की थोडं केलंय काय, म्हणजे नक्की स्पष्ट नाही, केल्यासारखंच नाही वाटत. आमच्या वाडीत तर काही एवढं नाही, त्यांची काही कामं दिसतच नाही आतापर्यंत. म्हणजे तुमचं मत कोणाला असेल मग? आमचं मत सुनीता बोराडे, आमच्या गावचे उमेदवार, आम्ही त्यांच्याच पाठीशी.